थांबा आपण जाऊ नको सध्या. हे बघा इथून ह्या साईडने आपण येऊ शकतो. नको जाऊ. या. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला विशाल साखळकर. तर आज आलो होतो आपण शंभू महादेवला. इथलं तुम्ही एन्व्हायरमेंट बघू शकता, खूपच छान आणि खूपच मन प्रसन्न करणारं एन्व्हायरमेंट इथलं आहे. पण निसर्गामध्ये बसलेलं हे इतकं सुंदर आणि छानसं इथलं मंदिर. आणि इथली ट्रस्ट बघू शकता तुम्ही, सद्गुरू श्री रामगिरी महाराज ट्रस्ट यांच्याद्वारे हे पूर्ण इथलं हँडल केलं जातं. इथं खूप प्राचीन आणि मनाला शांत करणारं असं वातावरण सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. बघा, आणि आपला मित्र बघा, आपला मित्र काय करायला तिकडे जाऊन बसलाय तो. अय अय इकडे हातवारी करायला तो. इथलं वातावरण तर एकदम छान आहे. पण आता आपण हे मंदिर बघणार होतो, पण त्याच्या अगोदर आपला मित्र तिथं काहीतरी कारस्थान करायला. आता याला काय, हे बघा इतकं सुंदर आणि इतकं शांत मंदिर, किती प्राचीन मंदिर वाटतंय. सगळ्यात अगोदर आपण आता त्याच्याकडे हे जरा देव आहेत, पण जरा आता आपण सांभाळून जाऊया इथून. हे झाड बघा, झाडं किती जुने आणि किती प्राचीन झाड आहेत. म्हणजे किती वर्ष अगोदरचे झाडे आपण सांगू सुद्धा शकत नाहीत. नाही म्हणलं त्या झाडांना 100 वर्ष तरी पूर्ण झाले असतील. हे बघा एकदम कठीण आणि असा किचकट रोड. बघूयात ते काय करायला. काय मस्त मस्त बोलायला, फक्त दुसरं काय बोल ना. दुसरं काय अद्वितीय अद्वितीय. इथं मंदिरचं दर्शन करायला आलो. तुम्हाला थांबा पुढचं दाखवतो, पुढचा व्ह्यू दाखवतो. असला तर खतरनाक व्ह्यू नाही. हे बघा, हे टेकडीवर बसलेलं हे एकदम सुंदर मंदिर आहे. आणि त्याला हा इथं खरं माकड खूप आहेत, वानर. हे बघा, हे इतकं उंचावर बसलेलं मंदिर, हे इथं सोमनाथ मंदिर आहे. इथं असं येतं या साईडने. या साईडने आल्याच्या नंतर तुम्हाला पुढं मंदिर दिसेल. इतकी सुंदरशी महादेवाची मूर्ती, ज्यांचं की दुसरं नाव सोमनाथ आहे. आणि या साईडनं निघायला वाटे. वरच्या साईडला पण खूप सुंदरसा व्ह्यू बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. इथून तुम्हाला पूर्ण म्हणजे मंदिराचा परिसर दिसला जाईल. ती वरच्या साईडला पार्किंग आहे, ती वरच्या साईडला दिसते ना तुम्हाला, ती पार्किंग आहे. आणि इथे जे बाकी मंदिर आहे ते पुढं 2 मंदिर आहेत. इथे एक मंदिर आहे आणि याच्या खाली एक मंदिर आहे, जे की सर्वात प्राचीन मंदिर आहे. मी जे म्हणत होतो जे सर्वात पुरातन आणि सर्वात प्राचीन पिंड आहे ती ही आहे, बघू शकतो. असं पुरातन काळातली फिलिंग आहे. एकदम नंदीची पिंड आहे सर्वात अगोदर, पिंड नाही मूर्ती. त्याच्यानंतर आपण थोडं पुढं आल्याच्या नंतर तिथे तुम्हाला एक छोटंसं रूम सारखं दिसेल. आणि त्याच्या मागं महादेवाची पिंड आहे. आणि त्याच्या मागं तुम्हाला खूप सारं असं कोरीव काम दिसेल. आता इथं लॉक लावलं, याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. तर आपण इथे गेल्याच्या नंतर ह्या साईडने यायला इथं वाट असते. थांबा आपण जाऊ नको सध्या. हे बघा इथून ह्या साईडने आपण येऊ शकतो. नको जाऊ. या, हीच ती महादेवाची पिंड. या साईडने थोडंफार कोरीव काम सुद्धा आहे इथं. इथं आता सध्या लाईट वगैरे लावलेलं आहे. आणि ह्या साईडने रोड निघतो आपल्याला रिटर्न जाण्यासाठी. आणि ह्या साईडने आपण जातो म्हणजे बाहेर, पण सध्या बंद आहे. रोड निघाले बाहेर. रोड म्हणजे तो मार्ग.